फायनली लाडक्या बहिणींच्या पतीला 4,000 रुपये वाटप सुरू झाली. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. तुम्हाला हे खोटं वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ आताच कट करून टाका. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघूच नका. आणि ज्या बहिणींच्या पतीला 4,000 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच बहिणी हा व्हिडिओ पूर्ण बघतील. ज्या बहिणींच्या पतीला 4,000 रुपये पाहिजे असतील त्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघतील. ओके. आणि ज्या बहिणींना ही बातमी खोटी वाटत असेल त्यांनी व्हिडिओ कट करा, काही टेन्शन नाही. मग काय होतं पुढे चालून मग पछतावा होतो. मग बहिणी म्हणतात की आम्हाला लाभ का मिळत नाही आणि बाकीच्या बहिणींना लाभ का मिळतो, कारण तुम्ही अपडेटच पूर्ण बघत नाही, त्यामुळे असं होतं. चला, आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, सर्व सांगतो. तर लाडक्या बहिणीच्या पतीला जे 4,000 रुपये वाटप सुरुवात झालेले आहे ते वाटपसाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे आणि एक तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. कुठला तो फॉर्म आहे त्याबद्दल सांगतो सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. तेवढं काम करताच तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या पतीच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येणार आहेत. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो याबद्दल माहिती. तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, एवढंच मी तुम्हाला सांगताय, दुसरं काहीच करू नका. आणि ते कोणता फॉर्म आहे आणि कुठे ते काम करायचं आणि फॉर्म भरायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी. आता बघा, तर अत्यंत महत्त्वाची माहिती, आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजना बघा, या योजनेमार्फत 1,500 रुपये दर महिन्याला मिळतात. परंतु आता लाडक्या बहिणींच्या पतीला 4,000 रुपये दिले जात आहेत. हे कशामुळे हे बघा, तुम्हाला सांगतो मी. जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत 5 तारखेला, बरोबर, जिल्हा परिषद. तर या जिल्हा परिषदच्या निवडणूक असल्या कारणाने आता लाडक्या बहिणीच्या पतीला देखील हप्ता शासन देत आहे आणि 4,000 रुपये देत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. परंतु यासाठी काही गोष्टी आहेत त्या बघणं फार गरजेचं आहे. आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या पतीला हे 4,000 रुपये दिले जात आहे आणि फॉर्म कुठे भरायचं आहे ते तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याची शेवटची तारीख काय आहे, फॉर्मची शेवटची तारीख काय आहे ती शेवटची तारीख पण सांगतो. परंतु तुम्हाला मुदतीत हे काम करायचं आहे. मुदतीत जरी तुम्ही हे काम केलं तर तुमच्या पतीच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होतील निवडणूकच्या पहिले. हो, आणि ही वाटप आता सुरू होत आहे त्याबद्दल सांगतो. हे बघा, राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेमार्फत लाडक्या बहिणींना, महिलांना दर महिन्याला किती पैसे मिळतात, हप्ता मिळतो 1,500 रुपयेचा लाभ, बरोबर. आता नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील 2 महिने म्हणत आहे मी, 2 हप्त्यांपहिले, 2 आठवड्या पहिले 1,500 रुपये मकर संक्रांतीच्या पहिले जमा झाले, बरोबर. आता पुढे निवडणूक आहे जिल्हा परिषदची, त्यामुळे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता पण दिला जाणार आहे आणि तो देखील कोणत्या क्षणी, जानेवारीचा हप्ता 1,500 रुपये वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना. परंतु आता एक जबरदस्त अपडेट आलेले आहे, लाडक्या बहिणीच्या पतीला देखील आता 4,000 रुपये द्यायचं ठरलेलं आहे. आणि हे 4,000 रुपये आता एक तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे आणि तो फॉर्म तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून भरायचा आहे. तर तो फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा ते तुम्हाला सांगतो मी सर्व स्टेप बाय स्टेप. आणि लगेच तुमच्या पतीचं अकाउंट तुम्हाला चेक करायचं आहे. 4,000 रुपये हप्ता, पहिला हप्ता येऊन जाईल. तर ते काम कसं करायचं आहे, सर्व प्रोसेस आणि ज्या पद्धतीने माहिती शासनाने दिलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण आता इथे समजून घेणार आहोत. बघा ती माहिती आता स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तर काय झालेलं आहे, भरपूर बहिणींना KYC मुळे हप्ता देखील भरपूर बहिणींचा बंद झालेला आहे. KYC मुळे ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळेल. ओके, कारण त्यांची तक्रार वरती पोहोचलेली आहे. डिसेंबरचा हप्ता प्लस त्यांना जानेवारीचा हप्ता असे मिळून 3,000 रुपये दिले जाऊ शकतात आता जानेवारीच्या हप्त्यासोबत. कारण असं का सांगत आहे मी तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. कारण जो डिसेंबरचा हप्ता आहे तो KYC भरपूर बहिणींची झालेली नव्हती, किंवा ज्या बहिणींची KYC झालेली होती आणि त्या KYC मध्ये त्यांच्याकडून काहीतरी चुकीचा पर्याय निवडला गेला होता, त्यामुळे त्यांना डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला नाही, 18वा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांची दखल घेण्यात आली आहे. त्यानंतर बहिणी आंदोलन करू लागल्या, मागणी करू लागल्या. आता शासन यावरती तोडगा काढून
आता लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता ज्या बहिणींचा राहिलेला आहे त्यांना दिला जाणार आहे आणि जे दुरुस्ती आहे ते दुरुस्तीचं काम महिला व बालविकास विभागाकडून मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी आदेश दिलेले आहेत आणि अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन जे पण तुमचा पर्याय चुकीचा झालेला आहे KYC करताना तो दुरुस्त केलं जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत तो तुमचा पर्याय दुरुस्त केला जाणार आहे आणि तो बरोबर केला जाणार आहे आणि त्यानुसार तुमचा हप्ता मग थांबणार नाही, तुम्हाला रेग्युलर हप्ता मिळेल. कारण KYC करताना भरपूर बहिणींनी चुकीच्या पद्धतीने KYC करून टाकलेला आहे, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवलेला होता. परंतु काही टेन्शन घेण्याची गरज नाही, सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता जानेवारीच्या हप्त्यासोबत वाटप होऊ शकते. आणि लाडक्या बहिणींनो आता जिल्हा परिषदच्या निवडणूक सुरू होणार आहेत, त्यामुळे 1500 रुपयेचा जो काही हप्ता आहे जानेवारीचा तो कोणत्या क्षणी जमा होईल. ज्यांना मागील हप्ते सर्व आलेले आहेत त्यांना 1500 जमा होतील आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना डिसेंबरचा आणि जानेवारीचा मिळून 3000 रुपये मिळतील. आलं तुमच्या लक्षात. चला, ही तर झालं लाडकी बहीण योजनेसंदर्भात, महिलांसाठी हप्ता संदर्भात. परंतु आता मी तुम्हाला बोललो पुरुषांना पण हप्ता मिळेल, लाडक्या बहिणीच्या पतीला पण हप्ता मिळेल, 4000 रुपये मिळेल. याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत. आता बघा ती माहिती. चला, आता पुरुषांना 4000 रुपये कसे मिळणार आहेत, लाडक्या बहिणीच्या पतीला 4000 रुपये कसे मिळणार आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती ते समजून घेणार आहोत. हे बघा काय होतं, जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला मेसेज येतो. आता तुमच्या पतीला पण तुम्हाला जरी लाभ घ्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. आता फक्त 2 मिनटं बघा, 2 मिनटात सांगतो. यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे, एक फॉर्म भरावा लागणार आहे. तर बघा आता फॉर्म लाडक्या बहिणीनं तुम्ही भरलेला आहे लाडकी बहिणी योजनेसाठी, बरोबर. तुमची KYC पण झालेली आहे. परंतु तुमच्या पतीने हे बघा फॉर्म भरला आहे की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. कारण आता नवीन योजनेमार्फत, नवीन नाही म्हणजे जुनीच योजना आहे, परंतु त्यानुसार आता तुमच्या पतीला देखील 4000 रुपये मिळणार आहेत आणि ते 2 योजनेमार्फत मिळणार आहेत. 2 योजनेमार्फत कसे ते तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर हे बघा 2000 रुपये एका योजनेचे आणि 2000 दुसऱ्या योजनेचे, अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या पतीला 2,000चे 2 हप्ते म्हणजे 4000 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे ते समजून घ्या. हे बघा पहिले महत्त्वाचं, लाडक्या बहिणींनो तुमच्या पतीला कोणतं काम करावं लागणार आहे तर KYC, महत्त्वाचं KYC करावी लागणार आहे. आता KYC कशी करायची ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या पतीची KYC कशी करायची आहे तुम्हाला सांगतो मी. मग तुमच्या पतीला पण 4000 रुपये मिळतील लाडक्या बहिणींनो. हो, तुम्ही हे बघा ही माहिती हलक्यात घेऊ नका. 4000 रुपये तुमच्या पतीला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. KYC करावी लागणार आहे तुमच्या पतीला आणि महत्त्वाचं एक काम करावं लागणार. ते काम कोणतं आहे तुम्हाला सांगतो. हे बघा ते काम आहे फॉर्मर IDचं. फॉर्मर IDचं पण अपडेट करावे लागणार आहे. फॉर्मर ID आणि KYC झाले असेल तर आता लाडक्या बहिणींच्या पतीला 4000 रुपये मिळतील. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे पती जरी शेतकरी असतील, ओके, तुमच्याकडे शेती असेल, तुमचे पती शेतकरी असतील तर तुमच्या पतीला PM किसानचा 2000 रुपयेचा लाभ आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत त्या पहिलेच 2000 रुपये दिले जाणार आहेत आणि नमोचा हप्ता पण दिला जाणार आहे. नमो शेतकरीचा तो पण 2000 रुपये दिला जाणार आहे. 2000 आणि 2000 किती झाले 4000 रुपये. आता लाडक्या बहिणींचे पती जरी शेतकरी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार आहेत. ओके, आणि ते 4000 रुपये लवकरच दिले जाणार आहेत. आता तुम्ही म्हणाल नमो किंवा PM किसान योजनेचा लाभ भेटत असेल तर लाडकी बहीण योजनेमार्फत फक्त 500 रुपये मिळतात, तर 500 रुपये मिळतात असं तुमचा प्रश्न असेल, बरोबर. तर बघा जरी तुमच्या नावावरती शेती असेल बहिणींनो तर मग ते तुम्हाला 500 रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत मिळतात आणि 1000 रुपये या योजनेमार्फत मिळतात PM किसान नमोचे. म्हणजे या 2 वर्षाचे 12,000 मिळतात ना, PM आणि नमोचे 12,000, तर 1000 रुपये तो महिन्याला पडतो आणि लाडकी बहीण योजनेमार्फत 500 मिळतात. परंतु जरी तुमच्या पतीच्या नावे शेती असेल तर मग त्यांना तो पूर्णच्या पूर्ण हप्ता दिला जातो. तर या पद्धतीने बघा लाडक्या बहिणींना पण 1500 रुपयाचा जानेवारीचा हप्ता भेटणार आहे. 5 फेब्रुवारीच्या पहिलेच हप्ता जमवणार आहे कारण निवडणूक आहे झेडपीच्या आणि त्या अगोदर शेतकरी भावांना देखील 4000 रुपये मिळणार आहेत. मग तुमचे पती लाडक्या बहिणींनो शेतकरी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होतील. आलं लक्षात. तर अशी ही अपडेट होती. चला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.